मित्रांनो आता आम्ही उठलोय इकडे. आता सकाळी तयारी वगैरे करतो नाही इकडे निघतो. आता आम्ही बघणार आहे प्रतापगड आणि अजून बघू काही पॉईंट आहेत. जसं का आम्हाला बघायला भेटेल ते दाखवतो. रात्री काय आम्ही थकलेलो होतो तर लवकर झोपलो तर व्हिडिओ नाही बनवला आम्ही. बघू आता इकडनं आम्ही जाताना तुम्हाला दाखवतो पुढे. चला मग भेटूया पुढे. तर आहे मित्रांनो आम्ही आता सकाळी तयारी वगैरे केली आहे. आता आम्ही जाऊ महाबळेश्वरचे काही पॉईंट बघायला. प्रतापगडला पण जाणार आहेत. बघू आम्हाला काय काय बघायला भेटते. बाकी आहे सर्व मित्र इकडे सर्व तयारी करून ना थांबलेत. निघू आता. थंडी तर भरपूर आहे इकडे. जातो थोड्या वेळाने आता आम्ही इकडनं. चला भेटूया. आम्ही इकडनं आता चालले वेरणा लेकला. त्या ठिकाणी बोटिंगचे वगैरे पॉईंट आहेत. पॉईंट बघणार आहे. बघूया आता पुढे किती काय एन्जॉय करतो ते सर्व दाखवतो तुम्हाला पुढे. बाकीचे मित्र मागे आहेत आमच्या कारण की त्या दुसऱ्या गाडीमध्ये आहेत. चला मग फायनली आता आम्ही इकडे लेकच्या इकडे आलोय. आता बघू जाऊ. हे आमचे बाकीचे मित्र सगळे फोटोचा पोज द्यायला लागलेत सर्व. मी आता या लेककडे पोचलोय पण सध्या लेक बंद आहे. लेक चालू व्हायच्या टायमिंग 10च आहे. बघूया पुढे तुम्हाला दाखवतो जर आम्ही मध्ये गेलं तर. नाहीतर मग इकडनं दुसऱ्या पॉईंटला जाऊ आम्ही. बघूया आता काय होते तर. आम्ही आता इकडे लेककडे आहेत. हे बघा सर्वांचा फोटोशूट चालू आहे. या ठिकाणी खाण्यापिण्यासाठी स्टॉल आहेत. पुढे बोटिंग वगैरे आहे. हे बघा यांच्या फोटोशूट कसं चालू आहे. एकाच्या मागे एक उभे आहेत. व इकडे फोटोग्राफर आहे आमच्या छोटू. काही पंकज काय रे हाय मित्रांनो. हाय गाईज. आम्ही इकडे आलेले आहेत आता. हे बघा सर्व मित्र आहेत आमचे. महाबळेश्वरला आलेले आहेत. तुम्ही पण येऊ शकता. खूप मजा आहे आणि खूप थंडी आहे. ह्याच्यामध्ये खूप मजा येत आहे. आणि आता पुढचा आमचा स्टॉप आहे प्रतापगड. तिथे पण जाऊन तुम्हाला सर्व ठिकाणी दाखवतात. मस्त मस्त आहे. स्पेस आहे तिकडे. तुम्ही पण या नक्की या. आमचे जैनागिरू कसं दोघ जण हे बघू शकता तुम्ही. खास जिगरी दोस्त. एक धानिवरीचा आणि एक निकावलीचा. आम्ही आता वाना लेकला आहे. बघू शकता तुम्ही वाना लेक. आता बोटिंग चालवणार आहे. बघूया आम्ही या ठिकाणी भरपूर पब्लिक आहे. हे बघू शकतात. कॉलेजच्या ट्रिपचे पोरं वगैरे पण आहेत. इकडे आमचे मेंबर आहेत सर्व. बघा तुम्ही. बघूया आमचं चालू आहे इकडे. किती मध्ये भेटते आम्हाला बोट ती बघू ना. जाऊया पुढे. आमचं प्लॅनिंग झालं आहे बोटिंगला जायला. आमचे बाकी मित्र पण तयार झाले. बाकी आमचे पैसे इकडे जमा करायला लावलेत. हा आमचा केतन मामा पैसे जमा करत आहेत. कॅशियर आहे तो. बघू आता इकडे भरपूर पब्लिक झाले. आता 1200 होता ना. हो हर्षद काय बोलशील 2 शब्द. तुम्ही पण येऊ शकता तिकडे. मजा येत आहे. खूप मजा येत आहे. हे बघा सहल पण आलेले आहेत. लहान पोरं आहेत. आणि हे बोटिंग वाल्यांना विचारत आहेत थोडंफार कमी करा तरी नाही कमी करत आहे. आमच्या ऐकतच नाही. आमचं ऐकतच नाही मिळत. आणि हे काय बोलतात की आमचा माणूस पण येईल पण तुमच्या पण माणूस येणार तर थोडेफार तुम्ही पण द्या ना. आमचे पैसे कमी करा. क्या बात है सर. क्या बात है सर. क्या बात. ये बात है. रिस्क आहे साहेब. रिस्क आहे. त्याचे मुले आता आम्ही जाऊ. मी फक्त एकाला वाचू शकतो. केसाला पकडून ओढू शकतो त्याला. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास. कितने शानदार विचार रखते हैं. आणि आम्हाला फक्त 600 रुपये रेट बोललेले आहेत. आणि तुमचा ड्रायव्हर असेल तर 500. आणि त्याच्यामध्ये मी तर हेवी ड्रायव्हर आहे करून. पण काय झालं तर मी रिक्स नाही उचलू शकत. या तुम्ही पण ड्रायव्हर सोबत घेऊन जा. नाही दिलंय. चाललो आम्ही आता बोटिंगला. चालू बोटिंगला आहे आमचे बाकी मित्र या बोटिंगमध्ये आहेत. आणि आम्ही इकडे आहेत. आम्ही आता चालू केलेली आहेत बोट. आता मस्त चालले इकडे विजय. तुम्ही पण या फिरायला मस्त. जय महाराज. जर आमच्यावर फिरव जरा. हे बघू शकतात आमची दुसरी बोट त्या साईडला आहे. आणि आमच्या सोबत सर्व आहेत. काका किती खोल आहे थोडा बोलू शकतात का. किती खोल आहे. 80 फूट आहे ही.
हे ब्रिटिश कालीन आहे, बनवलेलं नाही, नॅचरल आहे. ते पाणी प्यायला जातं महाबळेश्वर पाचगणीला. त्यामुळे आपण इथं काय मोटर बोट ठेवत नाही. हे हिल स्टेशन आहे. समुद्र सपाटीपासून तुम्ही 4,500 फूट हाईटवर आहे. ही जी झाडं साईडची दिसतात ती सगळं मेडिसिन आहे. मेडिसिन. धन्यवाद. चांगली मस्त व्ह्यू बघू शकतात. खूप मोठी नदी आहे इथे. वेण्णा लेक. मजा येत आहे, खूप येत आहे. नौका विहार करतात हे सर्व लोक. आणि बोईसरवरनं तुम्ही आलाय सगळे. ओके, हो. आणि या पाण्याचा मनमुराद आनंद घेताय. तसे पहिलीच बोट ही आता तुमची सोडली जाते. स्टार्टिंग केलेली आहे आम्ही. निसर्गरम्य वातावरण आहे. आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आनंद घेत आहे. सगळं पब्लिक अजून थांबतंय. महाबळेश्वरच्या याला तुम्ही भेट दिली त्यामुळे धन्यवाद. ओके, 2 शब्द बोलल्यावर खूप भारी वाटलं आम्हाला पण ऐकून. इकडची माहिती भेटलेली आहे आम्हाला. आता बघू शकतात. तर बघू आता चाललेत पुढे. खूप मजा येत आहे इथे. तर एक्सपिरियन्स चांगला आहे. एक्सपिरियन्स चांगला आहे, मस्त आहे. आणि पॉइंट तर भरपूर आहेत. पुढे पण आम्ही दाखवू आता तुम्हाला. हे बघा. फायनली आता इकडे आम्ही रिव्हरच्या म्हणजे ही लेकच्या मधोमध आलेत. मधोमधचा एरिया जो आहे एक नंबर आहे. तुम्ही बघू शकतात 360 डिग्री व्हिडिओनी. आजूबाजूला जो नजारा आहे एक नंबर म्हणजे एक नंबर आहे. एकदा तरी या सर्वांनी. आमची फर्स्ट टाइम ट्रिप झाले पण सर्वजण खुश झालेत कारण की एक्सपिरियन्स एवढा चांगला आहे ना बोलू नाही शकत. आम्हाला माहिती पण खूप चांगली दिली आहे काकांनी. बाकीचे मेंबर्स पण तिकडे येत आहेत. बघू शकता तुम्ही. भरपूर असं चांगला व्ह्यू आहे. बाकीचे मेंबर्स फक्त घ्या. 12 तास या आधी वापरावी लागतील तर खरं. स्वस्त इकडे आपल्या रस्त्याच्या साईडलाच भेटतील. जेवायला तुम्हाला प्रतापगडला जावा सह्याद्रीला. सह्याद्री. सह्याद्री का? घाट उतरला नाही हा. की लेफ्ट साईडला सह्याद्री होती. ओके, जाऊ. किंवा तुम्हाला पिठलं भाकरी खायची असेल तर तुम्हाला गडा उभं मिळेल. काकांनी चांगली माहिती दिली आम्हाला. आता इकडनं बघू 2-4 आमचे पॉईंट आहेत ते बघणार आहेत. मग प्रतापगडला जाणार आहेत. खूप छान असा नजारा आहे. काय पण बोला. थंडी तर नेक्स्ट लेवल आहे. काय अरे एक नंबर आहे, मस्त आहे. खूप मजा यायला लागली. सर्वांनी आपल्या फॅमिली सोबत कोणा मित्रांच्या ग्रुप सोबत येऊ शकता तुम्ही. कारण की खूप मजा येत आहे बोटिंगला. त्यासाठी आम्ही सकाळी कधीच येऊन थांबलेलो. अरे की आपण 1 तास तर वेट केला असेल. 1 तास सर्व स्टार्टिंगची बोट आमचीच आहे. हे बाकीचे मेंबर्स आमच्या इकडे बसले. 6 जणांचा ग्रुप आहे आमचा. पर पर्सन 100 रुपये पकडून चला. त्या हिशोबाने बोट भेटते इकडे. फायनली आमची बोटिंग झाली. आता इकडनं निघणार आहेत आम्ही दुसरीकडे. भरपूर पब्लिक झाले. आता निघतो आता इकडनं प्रतापगडला. प्रतापगड जवळच आहे इकडनं, जास्त लांब ना. मग बघूया आता पुढे किती मजा करतो, काय एक्सपिरियन्स घेतो ते सर्व दाखवतो तुम्हाला पुढे. बघूया. हा बघू शकता तुम्ही घाट. बाकी मित्र बसले. चला समझ रहे हो ना. नजारा काय आहे एक नंबर. घाटातून चालले आता प्रतापगडसाठी. या ठिकाणी माकडं वगैरे भरपूर आहेत. इकडे बघितले. एक माकड आमच्या गाडीत आहे. त्याचं नाव दीपक आहे. तुम्हाला दाखवतो. तो माकड आमच्या. माकड थोडा लाजत आहे. माकड लाजत आहे ना. हा बघू शकता तुम्ही घाट. भरपूर मोठा घाट आहे. दरी डोंगर दडी. नजारा तुम्ही बघत राहा. हा नजारा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर महाबळेश्वरला नक्की या. आम्ही सजेस्ट करेन तुम्हाला महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी भरपूर पॉईंट आहेत. एकदा तरी या. नाही आवडला तर पैसे फुकट. मी स्ट्रॉबेरी घ्यायला थांबले. आता तुझी कॉन्टॅक्ट तिथे किती झाली? 3.5 ना. बघू. आम्हाला आता चांगल्या रेटमध्ये भेटलेत. येतोय आम्ही.
टेस्ट पण केला आहे. इकडनं घेऊन प्रतापगडसाठी जातोय. स्ट्रॉबेरी एकदम मस्त गोड आंबट असं. आंबट गोड अशी आहे स्ट्रॉबेरी. खाल्ली, खूप छान लागली. आम्ही 10-12 जण आहेत. सर्वांनी 1-1, 1.5 किलो तरी घेतले. बघूया आता पुढे. मित्रांनो, आता आम्ही इकडे स्ट्रॉबेरीच्या बागेमध्ये आलोय. बघू शकता तुम्ही, जवळून तुम्हाला दाखवतो स्ट्रॉबेरी कशी असतात ते. हे बघा स्ट्रॉबेरीचे झाडं कशी आहेत. आम्ही या ठिकाणी स्ट्रॉबेरी घ्यायला थांबलेलो, तर आम्हाला स्ट्रॉबेरी कमी पडल्या, तर आम्ही इकडे आलो. या ठिकाणी चालू आहे इकडे स्ट्रॉबेरी कशा तोडतात वगैरे सर्व भरपूर. हे आमचे मित्र सर्व. बघूया आता. इकडनं जाऊ पुढे बघायला. गडला चाललेले आहेत आणि मस्त स्ट्रॉबेरीचा हे बाग बघू शकतात. मस्त त्याच्यामध्ये आधी ताजी आम्ही स्ट्रॉबेरी घेतलेली आहे. आता तोडून एकदम घेतील. तुम्ही पण या बघून घ्या. खूप छान लागत आहे. मस्त गोड गोड एकदम एक नंबर लागते. क्वालिटी चांगली एकदम. एक नंबर आहे. मोठावाला आणि ही या डोंगराच्या त्या साईडनच एक आमच्या मित्राची सासर तिथे पण आम्ही जाऊ, तुम्हाला ही दाखवू. तिथे पण द्राक्ष वगैरे लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता. बघूया पुढे आता प्रतापगडचा व्ह्यू. फायनली आता आम्ही इकडे प्रतापगडच्या इकडे पोहोचलोय. आता चालले गडावरती. बघूया पुढे. ट्रॅफिक तर खूप आहे इकडे, गर्दी पण भरपूर आहे, कारण की कॉलेजच्या ट्रिप वगैरे पण आलेल्या आहेत इकडे. हे आमचे बाकी अर्धे मित्र चालले गाडी करायला. हा प्रतापगड बघा गाडीतून जातोय. ट्रॅफिक लावली. या ठिकाणी आम्ही आता गडाच्या खाली थांबलेत प्रतापगडच्या इकडे. आणि या ठिकाणी बस काढत असताना बस जरा तिकडे लागली आहे, कारण की इकडे ट्रॅफिक खूप आहे आणि रस्ता पण लहान आहे. थोडीशी गाडी लागली मागची. थोडीशी गाडी लागली ठिकाणी. पार्किंगला पण जागा नाही म्हणत. आम्ही पण कशीतरी आमची गाडी तिकडे लावली. ही आमची गाडी इकडे आहे. आमचे मेंबर्स आहेत. गड बघा तुम्ही. आता जातो इकडे वरती ट्रॅक करून. जास्त काय मोठा डोंगर नाही माहीत, वरती जाऊन थोडा नजारा वगैरे बघ काय ते. हर्षद कुठे राहते तेच बोलतो. हर्षद तो फायनली आता गडावर चाललोय आम्ही वरती. प्रतापगडच्या पायथ्याशी आहेत. आता चाललो वरती. खुर्शीन हे माझे मित्र पण सर्व काय करा. चला जाऊ वरती. आज की हर हर महादेव, हर हर महादेव. चला आता जातोय पुढे. जय शिवाजी. इकडे आम्ही गडावरती आलोय. आता जाऊ पुढे. हा बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. या ठिकाणी दुकानं वगैरे आहेत, तिकडे तुम्ही शॉपिंग करू शकता. बघतोय आता जातो आम्ही पुढे. चला भेटूया. चला. या ठिकाणी बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. तिकडे तोफ वगैरे पण आहे. बघूया आम्ही आता पुढे काय काय बघायला भेटते ते. या ठिकाणी भरपूर पब्लिक आहे, बघू शकतात. फायनली आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे बघितला. तिकडनं आता चलो पुढे दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी अशी तटबंदी केलेली आहे. आता वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. चला मग. हे बघा तुम्ही, तटबंदी आहे प्रतापगडावरती.
असा परिसर आहे पूर्ण. प्रतापगडचा इतिहास म्हणजे ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. ह्या ठिकाणी असं पूर्ण निसर्ग खूप छान आहे. हा बघू शकतात गडावरती आम्ही आता एका दुसऱ्या साईडला आलेत. हा संपूर्ण प्रतापगड आणि हा गड बघू शकत. तर मित्रांनो आता आम्ही चाललो घरी. हे माझे मित्र बसलेले. बघूया पुढे आता कुठे आम्ही थांबणार आहे जेवण वगैरे करायला, कारण की आता भरपूर थकलोत आम्ही. 3 दिवस झाले आम्हाला. चला भेटूया पुढे. तर मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आम्ही सर्व मित्र चाललो घरी. तुम्हाला पुन्हा असं एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला तर मग सर्वांना बाय बाय.